कर्म. आज आपण कर्माबद्दल बोलूया. कर्म खूप मोठा शब्द वाटतो ना? नुसत्या उच्चाराने सुद्धा दडपण येतं. दडपण येण्यासारखा शब्द आहे हा, नाही का? कारण संपूर्ण आयुष्याचा आराखडा या कर्माच्याच पायाने उभारला जातो. आपल्या प्रत्येक सेकंदाच्या कर्माने आपला पुढचा सेकंद कसा जाणार हे ठरत असते बरं का? आपल्या कर्माच्या आधारावरच आपल्या आयुष्याचं गुणपत्रक ठरत असतं. सुखी आयुष्याचा एकच मंत्र आहे, आपले कर्म चांगले आणि प्रामाणिक करा. इतके प्रामाणिक की ते आपल्या संस्कारांना पटले पाहिजे. आपल्या कर्मावर आपल्या स्वतःचा पूर्ण विश्वास पाहिजे. प्रामाणिकपणाने आणि संस्कारांना धरून चांगल्या मनाने केलेले कर्मच फळाला येते. नाहीतर कुकर्म करून आणि स्वतःवर त्याबद्दलचा अंधविश्वास असेल तर तसे कर्म आणि तसा विश्वास आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो. चांगले कर्म करणं खूप सोपं असतं, पण कर्म चांगले की वाईट हे ओळखण्याचे सुद्धा संस्कार आपल्यावर असायला पाहिजे. नाहीतर आपलेच कर्म योग्य, ते चूक असो किंवा बरोबर, ते न जाणता मीच योग्य आणि मीच सदैव योग्य असा भाव जीवनात फक्त आणि फक्त अडचणीच निर्माण करतो. सुकर्म करणाऱ्यांना कधीच कसलीच भीती नसते, कारण त्यांचे कर्म सुकर्म असते. त्यांचं भविष्य ते सुखी करत असते. काही लोकांना खूप विश्वास असतो की मी सदैव चांगले कर्म केले किंवा मी कधीही कोणालाही दुःख नाही पोचवलं, त्रास नाही दिला, तरी माझ्याच सोबत वाईट का होते? माझ्या जीवनात अडचणी का येतात? तर त्या व्यक्तींना सांगावंसं वाटतं की आपले कर्म कळत न कळत कुठेतरी हेलकावे खात असतात. त्या कर्मांना आपण नेहमी योग्यच गृहीत धरतो. कधीही त्यावर शंका उपस्थित करत नाही आणि आपण तेच चुकतो. आपले कर्म आपणच पडताळून बघावे, पण ते पडताळताना आपण प्रामाणिकपणा दाखवावा. बघा, असं केलं तर आपले आयुष्य खूप सुंदर होईल. धन्यवाद.